चला तर मंडळी, वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी या काही चुका टाळा. त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या, बाजारातून छान फोडी करून आणा, रात्रभर सुकवून घ्या आणि स्वच्छ पुसून घ्या. आता हळद मीठ लावून रात्रभर ठेवून द्या. रात्रभरामध्ये हळद मिठाचं छानपैकी पाणी सुटतं. 2 किलो कैऱ्यांपासून अचूक प्रमाणामध्ये कसं लोणचं बनवायचं ही डिटेल रेसिपी पोस्ट केली, खाली लिंक दिली, जाऊन नक्की बघा. चला, रात्रभर हळद मीठ लावून कैऱ्या ठेवल्या होत्या, पाणी छानपैकी सुटले. आता हळद मिठाच्या कैऱ्या फक्त 15 मिनिटं सुकवून घ्या. ही एक सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. 15 मिनिटापेक्षा जास्त सुकवू नका, नाहीतर तुम्ही रात्रभर जे हळद मिठाच्या कैऱ्या अशाच ठेवल्या तर त्याला बुरशी लागते. आता खमंग असा मसाला बनवूयात. 3 चमचे मेथीदाणे, 3 चमचे बडीशेप, 1 वाटी मोहरीची डाळ. या तिन्ही गोष्टी खमंग अशा भाजून घ्यायच्या. खूप जास्त भाजू नका, नाही तर चव कडवट येऊ शकते. मिक्सरला फक्त 1-2 सेकंदासाठी फिरवून घ्या, जेणेकरून सगळ्या गोष्टी हलक्याशा क्रश होतील. खूप जास्त फिरवायचं नाहीये. अर्धी वाटी लसूण ठेचून घ्यायचा आहे. कैऱ्या 15 ते 20 मिनिटं फक्त सुकवून घेतल्यात. हा केलेला मसाला, हिंग, बेडेकर मसाला घालून घेतलाय. त्याचबरोबर घालायचे मीठ. मिठाचं प्रमाणही व्हिडिओमध्ये सांगितले, जाऊन बघा. सगळा मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा. तेल धुर येईपर्यंत गरम करायचं. इथे मी 2 किलो कैऱ्यांसाठी 3 पावशेर तेल वापरणार आहे. सुरुवातीला अर्धा किलो तेल कडकडीत गरम करायचं. थोडंसं थंड झालं की ठेचलेला लसूण घालायचा. त्यानंतर घालायचे लाल तिखट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या. किमान 1.5 ते 2 तास तेल थंड करून घ्यायचं. नंतर या फोडींमध्ये घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. रात्रभर लोणचं असंच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा पावशेर तेल गरम आणि गार करून घ्या आणि ह्यामध्ये मिक्स करून घ्या. सुंदर असं चमचमीत लोणचं तयार झाले. भरताना ज्या कोणत्या भरणीत भराल ती भरणी स्वच्छ, कोरडी आणि सुकवलेली असावी. इथे मी चिनी मातीच्या भरणीमध्ये लोणचं भरून घेते. हे लोणचं तुम्ही वर्षभर आरामात टिकवू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.